तर खगोलीय भूगोलामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहायच्या होत्या त्या सगळ्या पाहिल्या. आपण विश्वापासून सुरुवात केली, सूर्यगोलापर्यंत आलो, पृथ्वीपर्यंत आलो, अंतरंग बघितलं. पृथ्वीचा अंतरंग बघत असताना आपण पृथ्वीच्या अंतरंगातील 3 थर पाहिले. सगळ्यात पहिला असतो भूकवच, त्याच्या खाली असतो परावरण म्हणजे मेंटल, आणि त्याच्या खाली असतो गाभा. तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये भूकवचावरती यायचं आहे, कारण की आपण भूकंप ज्वालामुखी या भूकंप ज्वालामुखीचा इम्पॅक्ट कसा होतो, चंद्र काय, त्या चंद्राच्या कला काय, ग्रहणं कशी, आणि चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचा संबंध काय, आपण ह्या बेसिक गोष्टी खगोलीय भूगोलामध्ये समजून घेतलेल्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला राज्यसेवा, MPSC वगैरे ह्या परीक्षांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खडकांचा. कशाचा येतो? खडक. आणि या खडक प्रणालीमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं असतं की खडकांची जी माहिती आहे ही खडकांची माहिती माणसाला भूकवचातून मिळाली. मग भूकवच म्हणजे काय, तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा जो कवच भाग आहे, त्याला वरचा भाग आहे, त्याच्यावरती आपल्या बिल्डिंग्स असतात, घर असतं, आपण त्यामध्ये राहतो, खेळतो, गाडी चालवतो. तर हा जो भूकवच असतो, या भूकवचाला ज्याच्यावर आपण राहतो त्याला म्हणतात खंडीय जमीन. तर खंडीय जमीन म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट. आणि ज्यावरती हा महासागर असतो, आता महासागर तुम्हाला कुठं दिसतोय? महासागर तुम्हाला इथं दिसतोय. तर महासागराच्या खाली जी जमीन असते, महासागराच्या खालची जी जमीन असते, ही महासागराच्या खालची जमीन ओके ही असते ओशन क्रस्ट, म्हणजेच समुद्र किंवा महासागरी कवच. काय असते? तर महासागरी कवच. ह्याला ओशन क्रस्ट म्हणतात. ओशन क्रस्ट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशन क्रस्ट हे 2 क्रस्ट आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये स्थित असतात. आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात हे 2 क्रस्ट या ठिकाणी एकवटलेले असतात. तर हे जे ओशन क्रस्ट आहे आणि हे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, या क्रस्टमध्ये काही खडक निर्माण झालेले असतात. तर आज आपल्याला या खडकांचाच अभ्यास करायचा आहे. काही खडक या कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशन क्रस्टमध्ये जे तयार झालेले असतात, याच खडकांचा अभ्यास करून आपल्याला पुढच्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आणि म्हणूनच खडक हे म्हणजे नक्की काय, इथून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. खडक म्हणजे नक्की काय, तर खडकला इंग्लिशमध्ये रॉक म्हणतात. काय म्हणतात? रॉक. ठीक आहे. अतिशय कठीण पृष्ठभागावरील पृथ्वीच्या कवचातील घन पदार्थ हा काय असतो? घन पदार्थ, सॉलिड. घन म्हणजे काय? सॉलिड. ठीक आहे. पृथ्वीच्या कवचातील म्हणजे पृथ्वीचा जो क्रस्ट आहे, या क्रस्ट मधील अतिशय कठीण असा घन पदार्थ, ज्या पदार्थाची निर्मिती खनिजांच्या संयुगांपासून झालेली आहे. म्हणजे कवचातील जे खनिज असतात, म्हणजे मिनरल्स. खनिज म्हणजे काय? मिनरल्स. या मिनरल्सचं संयुगीकरण झालं. ओके, संयुगीकरण झालं. सगळे मिनरल्स एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्या मिनरल्सला घनरूप प्राप्त झालं. आणि जे घनरूप प्राप्त झालं तेच बनलं दगड. तुम्ही कुठलाही दगड घ्या, कोणताही तुम्ही दगड घ्या, त्या दगडामध्ये जर तुम्ही त्या दगडाची जर तुम्ही भुकटी केली, चुरा केला, तर त्या चुऱ्यामध्ये जर तुम्ही धातू शोधले किंवा खनिज शोधली तर भरपूर सारी खनिज सापडतील. म्हणून मी बऱ्याचदा म्हणत असतो की जर तुम्ही काळा खडक घेतला, बघा तुम्ही काळा खडक कधी ना कधीतरी पाहिला असेल, घराच्या पायाला कुठं ना कुठंतरी काळा खडक बघितलेला आहे. तुम्ही असे विद्यार्थी नाही आहात की ज्यांना दगड म्हणजे काय हे माहिती नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी दगड बघितलेला आहे.
तुम्हाला प्रत्येक ठिकाणच्या दगडामध्ये वेगवेगळे कलर दिसलेत का? दगडात वेगवेगळे कलर दिसले आहेत का? तर तुम्ही म्हणाल की सर हो, आम्हाला काळा खडक दिसला, आम्हाला दगडी कोळसा पण दिसला, आम्हाला लाल खडक पण दिसला, दिसतो का नाही लाल खडक? लाल खडक दिसला, आम्हाला जांभा खडक दिसला, आम्हाला मुरुम पण दिसतो सर. मुरुम म्हणजे मुरमाड स्तरित खडक, मुरमाड स्तरित खडक, हे सगळं दिसतं का नाही तुम्हाला? यस, दिसतं. मग ह्या सगळ्या खडकांचे कलर वेगवेगळे का असतात बरं? कधी विचार केलाय का? या सर्व खडकांचे कलर वेगळे का? दगडांचा रंग वेगवेगळा कसा? तर दगडांचा रंग वेगवेगळा यासाठी असतो कारण की त्या दगडांमध्ये खनिजांचं संयुगीकरण वेगवेगळं झालेलं असतं. दगड कसा बनतो यावरती सुद्धा दगडांची संयुगीकरण डिपेंड करतं. कशा पद्धतीने खडक बनला, ओके, कशा पद्धतीने खडक बनला याच्यानुसार सुद्धा त्याचा भाग समजत असतो. तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागात जे काही खडक बनलेले आहेत, ठीक आहे, जे काही खडक बनलेले आहेत किंवा पृथ्वीच्या कवचात जे खडक आहेत, टोटल सगळ्या खडकांमध्ये सिलिका आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. पृथ्वीच्या कवचातील, पृथ्वीचं हे जे काही कवच आहे या कवचातील प्रत्येक खडकात सिलिका आढळते. म्हणून आपल्या पृथ्वीचा जो भूकवच आहे, या भूकवचाच्या वरच्या थरात दोन थर येतात. एक असते सियाल आणि त्याच्या खाली असतो सायमा. आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये बघितलं असेल. आता तुमच्यापैकी काही लोक आता नुकतेच जॉईन झालेले आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला हे सगळं माहिती नसावं, पण तुम्ही आधीच लेक्चर्स केले की तुम्हाला समजेल की पृथ्वीचा जो भूकवच आहे या भूकवचामध्ये सियाल आणि सायमा असे दोन थर असतात. सियाल आणि सायमा असे दोन थर असतात आणि सियाल आणि सायमा या दोन थरांच्या द्वारे, सियाल आणि सायमा या दोन थरांच्या द्वारे काय झालेलं या ठिकाणी, या ठिकाणी व्हेरिएशन दिसतात. तर सियाल म्हणजे काय? सिलिका आणि ॲल्युमिनियम. आणि सायमा म्हणजे काय? सिलिका आणि मॅग्नेशियम. म्हणजे आलं परत सिलिका सिलिका. म्हणजे थोडक्यात आपल्या भूकवचामध्ये 95% सिलिका आहे. किती? प्रत्येक खडकात 95% आसपास सिलिकाचा आढळ आपल्याला सापडलेला आहे. काही खडकांमध्ये एवढं नसतो. काही खडकांमध्ये कधी कधी लोहाचं प्रमाण जास्त होतं, मग त्या खडकामध्ये आपल्याला लोह सापडतं. काही खडकांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त होतं, तर आपल्याला त्या खडकामध्ये मग मॅग्नेशियम सापडतं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळे खडकं, वेगवेगळे खनिज त्या खडकांमध्ये सापडतात. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीच्या भूकवचावरती तुम्हाला सिलिका आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण दिसेल. मग तुम्हाला सिलिका त्या ठिकाणी 85% आणि ॲल्युमिनियम त्या ठिकाणी 15%, अशा स्वरूपात त्यांची डिवायडेशन तुम्ही करू शकता. सिलिका आणि ॲल्युमिनियम त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसेल. तसंच खडकामध्ये सल्फाइड, कार्बोनेट, क्लोराईड, फक्त सिलिका आणि ॲल्युमिनियमच नाही तर कधी कधी सल्फाइड, क्लोराईड असे सुद्धा खनिज तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतात. तर सल्फाइड, क्लोराईड हे शब्द लिहून ठेवा. तर नाही लिहिलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लिहून ठेवायच्यात. हे जगाच्या भूगोलाच्या हिशोबानं सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन आहे. आगामी काळामध्ये याच जगाच्या भूगोलाच्या दृष्टिकोनातनं खूप इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला समोर येतील. चला, आता झालं काय, आपण एक स्टोरी बघू. जगामध्ये थोडा पहिले आपण पृथ्वीचा विचार करू. पृथ्वीवरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिले आधी पृथ्वीचा गाभा तयार झाला. काय तयार झाला? पृथ्वीचा गाभा. मग या पृथ्वीच्या गाभ्याच्या भोवती जे कण गोळा झाले त्यांचं प्रावरण तयार झालं. काय तयार झालं? प्रावरण.
आता झालं असं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या गाभ्याच्या अंतर्गत गाभा, बाह्य गाभा जो आहे या ठिकाणी सगळं द्रव आहे. हे जरा इंटरेस्टिंग वाटेल काही लोकांना, स्पेशली जे आता नवीन नवीन जॉईन झाले ते MPC करायला. आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये पाणी आहे. काय आहे? पाणी आहे, पाणी, लिक्विड. नारळात कसं पाणी असतं, नारळवरनं कसा ठोस असतो, आतमध्ये पाणी असतं, तसं आपल्या पृथ्वीवरून ठोस आहे आणि आतमध्ये पाणी आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट? तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात हे जे पाणी आहे या पाण्याचा खालून वर असा कंटिन्यू अभिसरण चालू असतो आणि वरून खाली, खालून वर वरून खाली. ठीक आहे, खालून वर वरून खाली हा अभिसरणाचा फ्लो चालू असतो. ठीक आहे, हा अभिसरणाचा काय असतो, फ्लो चालू असतो. हा अभिसरणाचा फ्लो एवढा कंटिन्यू चालू असतो की त्याच्यामुळे या प्रावरणामध्ये कधी कधी, ओके, या बघा आता इथून हे वरती आलं, जसं हे इथून वरती आलं तर या ठिकाणाहून असा एक ज्वालामुखीचा प्लम बाहेर येतो आणि हा प्लम बाहेर आला या ठिकाणी तो इथं ज्वालामुखीचा उद्रेक करतो आणि ज्वालामुखीचा उद्रेक करून या ठिकाणी एखादा इथं नवीन जमीन तयार करतो. इथून सपोज हा प्लम असा वरती आला, हा प्लम वरती येऊन या ठिकाणी तो वरती येतो आणि या ठिकाणी ओके एक खंड तयार करतो किंवा एक जमीन तयार करतो. इथून एखादा प्लम वरती आला की हा प्लम वरती येतो, म्हणजे थोडक्यात अंतर्गत भागातला जो जलरूपी भाग आहे तो वरती येतो आणि वरती येऊन तो या ठिकाणी उद्रेक करतो आणि या ठिकाणी नवीन जमीन तयार करतो. आणि ह्याच्यातूनच आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी ज्वालामुखी तयार झाले. आता या ज्वालामुखी तयार झाल्यामुळं अंतर्गत भागातून काय येतंय, तर अंतर्गत भागातून लाव्हारस जमिनीवर येतोय. बरोबर, जमिनीवर येतो. मग याच्यातून काय झालं, याच्यातून मोठे मोठे खंड तयार झाले. ह्या सगळ्या प्लम ॲक्टिव्हिटीतून खंड तयार झाले खंड तयार, इथं सगळे खंड बनले. पृथ्वीवरती खंड असेच बनलेले आणि या खंडाच्या, या दोन खंडांच्या मधल्या भागामध्ये पाणी साठलं. या पाण्यामध्ये आपण महासागर बनवले किंवा महासागर, पृथ्वीवरती हे महासागर बनले. अशा पद्धतीने खंड आणि महासागर यांचा भाग तयार झाला आणि या महासागराच्या खाली महासागराचा कॉन्टिनेंटल क्रस्ट बनला. इथं बनला इथं बनला ओशनिक क्रस्ट आणि या ठिकाणी ज्वालामुखीमुळे बनला कॉन्टिनेंटल क्रस्ट, म्हणजे इथं खंड बनला. खंड आणि महासागर याची जमीन बनली. या सगळ्या जमिनी लावारसानेच बनवलेल्या, मग ती कुठलीही असो, ओशन महासागराच्या खालची असो किंवा जमिनीच्या खालची असो. आपण ज्या जमिनीवर राहतो त्या जमिनीच्या खालची जमीन ही लावारसानंच बनलेली आहे. दुसरं कोणी बनवू शकत नाही जमीन आपल्याकडे. देवबाप्पा इथं बनवायला येत नाही, हे सब भगवान ने रचा आहे. ब्रह्मदेवांनी काय कुठलं सायन्स केलं होतं, काय कुठला कोर्स केला होता जॉग्राफीचा, त्याला ते सगळं माहिती होतं. हे सगळ्या भाकडकात आहेत, त्या काय नादी लागायच्या नाहीत. जॉग्राफीमध्ये देवधर्म बाजूला ठेवायचे. तर लावारस जमिनीवरती येतो आणि लावारस जेव्हा जमिनीवर येतो त्याच्यापासून बनतो खडक. तुम्ही बघा, एखादा तुम्ही आतापर्यंत ज्वालामुखीचे फोटो किंवा व्हिडिओ बघितलेच असतील तुमच्या लाईफमध्ये. ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याच्यापासून लाल कलरचा रस बाहेर पडतो. हा लाल कलरचा रस म्हणजे लावा. हा लावा ज्यावेळेस जमिनीवर येतो, जमिनीवर आल्यानंतर तो थंड होतो आणि थंड होऊन खडक बनतो. म्हणजे ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर येऊन, बाहेर पृष्ठभागावर जो खडक बनतो, ओके, तो ज्वालामुखी खडक असतो. आता ज्वालामुखी खडक हा काय आला, बाहेर आला. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, कधी कधी जमिनीच्या आतमध्ये, समजा तर ही जमीन आहे, तर या जमिनीच्या आतमध्ये अंतर्गत भागात एक मोठं ज्वालामुखीचं कुंड असतं. हे काय, ज्वालामुखीचं कुंड, म्हणजेच इथं वितळलेला ज्वालामुखीचं कुंड आहे मोठं. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॅग्मा चेंबर. याला काय म्हणतात, मॅग्मा चेंबर.
इंग्लिश में इसको क्या बोलते हैं, मैग्मा चेंबर. इथून हा मॅग्मा वरती आला. ज्यावेळेस हा मॅग्मा वरती येतो, ओके, ज्यावेळेस हा मॅग्मा वरती येतो तर तो वरती येत असताना तो वेगवेगळ्या भागातून वरती येतो आणि वरती येऊन तो पर्वत या ठिकाणी तयार करतो. या ठिकाणी तो काय करतोय तर ज्वालामुखी पर्वत तयार करतोय. झाला हे ज्वालामुखी पर्वत तयार. हे सगळे ज्वालामुखी पर्वत तयार झाले. तर जमिनीच्या अंतर्गत भागात जो मॅग्मा चेंबर असतो, या मॅग्मा चेंबर मधला ज्वालामुखी वरती येतो आणि वरती येऊन ज्वालामुखी पर्वत तयार करतो. तयार केला का? जेव्हा ज्वालामुखी पर्वत तयार होईल, आपण त्याला काय म्हणू, बाहेर, हा बाहेर पृष्ठभागावर आलेला खडक, बाहेर पृष्ठभागावर आलेला खडक जो आपल्या डोळ्याने दिसतो. जान्हवी समजलं का? कधी ज्वालामुखी पाहिलेत फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, कुठं ना कुठं तरी ज्वालामुखी पाहिले असतील ना. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात. अंतर्गत भागात ज्या ऍक्टिव्हिटी चालतात त्याच्यातून लावारस बाहेर पडतो. ज्यावेळेस हा लावारस बाहेर पडतो, बघा इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की वितळलेला जो रस असतो दगडाचा, हा दगडाचा वितळलेला रस मॅग्मा चेंबरमध्ये अंतर्गत भागामध्ये फुल प्रेशरमध्ये बाहेर यायचा प्रयत्न करतो. फुल प्रेशरमध्ये तो दाब तयार करतो पृष्ठभागावर आणि वरती यायचा प्रयत्न करतो. जोरात धक्के मारतो वरती, कारण की तो लिक्विड फॉर्मेशन मधला आहे. आणि लिक्विड फॉर्मेशन मध्ये असल्यानंतर बघा, आपल्या प्रेशर कुकरमध्ये, किचनमध्ये भात शिजायला लागला किंवा डाळ शिजायला लागली की अंतर्गत भागामध्ये एक वायू क्रिएट होतो. वायूचे, ओके, एक वायू तयार होतो, एक वायूचा प्रेशर क्रिएट होतो आणि त्या वायूच्या प्रेशरमुळे त्या कुकरची शिट्टी वाजायला लागते. तसंच अंतर्गत भागामध्ये या मॅग्मा चेंबरमध्ये फक्त लावारसच नसतो, तर लावारस सोबत वायू पण क्रिएट होतात आणि ह्या वायूचा मोठा प्रेशर त्या ठिकाणी आलेला असतो. समजून घ्या. आता इथं काय तयार झालेलं आहे, मोठा वायूचा प्रेशर ऍक्टिव्हेट झालेला आहे. फक्त लावारस नाही ऍक्टिव्ह झाला, दगडांचा वितळलेला रस नाही ऍक्टिव्ह झाला, तर दगडांच्या वितळलेल्या रसासोबत गॅस आहेत, त्या ठिकाणी पाण्याची वाफ आहे. कारण की बरेचदा कधी कधी पाणी जिरपत खाली आलेलं असतं. तर जे पाणी जिरपत खाली आलेलं असतं त्या पाण्याची वाफ सुद्धा त्या ठिकाणी क्रिएट होते आणि ही वाफ सुद्धा त्या ज्वालामुखीला आणखी भडकवते. आगीत तेल ओतायची कामं ह्यालाच म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं? तर मॅग्मा चेंबरमध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी होतात आणि धडधड हा ज्वालामुखी खडक तयार होतो. आता अंतर्गत भागात जो मॅग्मा चेंबर आहे, हा मॅग्मा चेंबर आतमध्ये, पहिली गोष्ट लक्षात आली तुमच्या, मॅग्मा चेंबरच्या आतमध्ये जो ज्वालामुखी असतो त्याला जनरली मॅग्मा म्हणतात किंवा लावारस असतो. आणि ह्या लावारसाबरोबर, ओके, मॅग्मा, त्याला लावा नाही म्हणत, मॅग्मा म्हणतात. आतमध्ये असेल ना जमिनीच्या आतमध्ये तर मॅग्मा, त्याबरोबर वाफ, गॅस, हे सगळे गोष्टी आतमध्ये असतात. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो आणि सगळीकडे पसरतो त्याला म्हणतात लावा. बाहेर जर आला, बाहेर आला तर लावा, आत राहिला तर मॅग्मा, आत राहिला तर मॅग्मा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी लाव्हाचा जो रस आहे किंवा कधी कधी शिलारस जो आहे, व्हॉल्कॅनिक ज्यूस किंवा खडकांचा रस, हा आत राहिला तर आतच कधी कधी थंड होतो. आता दुसरा पण प्रकार एक आपण बघू, तो आतमध्ये सुद्धा थंड होतो. कधी कधी लावारस आतच थंड होतो की नाही थंड? समजा हा लावारस बाहेर नाही चाला किंवा हा ज्यूस इथंच अडकला
किंवा इथला मॅग्मा चेंबर, ओके, इथला मॅग्मा चेंबर बाहेर आलाच नाही, त्यांनी सगळा लावारच बाहेर टाकलाच नाही, तर तो आत झाला. तर आतमधला जो मॅग्मा आहे हा मॅग्मा हळूहळू थंड होतो, हळूहळू थंड होतो. आणि हळूहळू थंड झाल्यानंतर लाखो वर्षानंतर तो एकदम शांत होऊन जातो. लाखो वर्षानंतर काय होतो, शांत होतो. मग आपण म्हणतो की अरे ज्वालामुखी पहिले हा आगी ओकायचा, आता ज्वालामुखी थंड पडला. ज्वालामुखी थंड पडला म्हणजेच आता तो लावरच बाहेर काढत नाही. ह्याचा अर्थ असा की त्याच्या आतला जो मॅग्मा आहे जमिनीच्या आतला, तो हळूहळू थंड होऊन तो आता दगड बनलेला आहे. आता तिथं ज्वालामुखीचा उद्रेक होणार नाही. म्हणजे काही खडक, काही ज्वालामुखी खडक भूगर्भातच थंड होतात. काही ज्वालामुखीचे खडक बाहेर पृष्ठभागावर येऊन थंड होतात, तर काही ज्वालामुखीचे खडक भूगर्भाच्या आतच काय होतात, थंड होतात. भूगर्भाच्या आतच काय होतात, थंड होतात. म्हणून जे ज्वालामुखी किंवा ज्वालेपासून, बघा ज्वालामुखी म्हणजेच ज्वाला, ज्वाला म्हणजेच आग. जुन्या काळातले लोक ज्वालामुखीला आग म्हणायचे. अंतर्गत भागात खूप भयानक आग आहे, जे आगीपासून खडक तयार होतात. ओके, आगीपासून खडक तयार होतात म्हणजे काय होतं, ज्वालामुखीतून लावा बाहेर पडतो. लावा बाहेर पडला, ओके, किंवा आत पडला, तर लावा हळूहळू थंड होतो, हळूहळू थंड होतो. आणि हळूहळू थंड झाल्यानंतर तो घनरूपात येतो. लावा हा द्रव रूपात असतो आणि द्रव रूपातून तो घनरूपात येतो. द्रव रूपातून घनरूपात. तुम्ही कधी गुळ तयार होताना बघितलाय का? गुळ तयार करताना काय करतात बरं? गुळ तयार करताना सगळ्यात आधी साखरेचा काय करतात, ऊसाचा, साखरेचा नाही सॉरी, ऊसाचा रस तयार करतात. केला ऊसाचा रस. ऊसाचा रस लय गरम असतो का? लगेच नाही. ऊसाचा बघितलं कधी गुळ कसा तयार होतो माहिती आहे का? प्रणय, जान्हवी कधी बघितलाय का गुळाचा रस किंवा ऊसाचा रस? मग गरम करतात. ऊसाचा रस खूप गरम करतात, कंटिन्यू गरम करतात, कंटिन्यू गरम करतात, कंटिन्यू गरम करतात. गरम करून त्या ऊसाच्या वरची जी साय असते किंवा ऊसाच्या रसातून असलेलं जे काही द्रावण असतं ते बाजूला टाकत राहतात. मग उरतो फक्त ऊसाचा अर्क. मग हे गरम असलेला ऊस एका मोठ्या खाली जागेमध्ये पसरवतात. ओके, इथं ऊस काय होतात, ऊसाचा ज्यूस असा सगळीकडे पसरवतात. ऊसाचा ज्यूस सगळ्या खालच्या फ्लोअरमध्ये असं 10 बाय 10चा एक जमीन असते, त्या जमिनीवरती पसरवून टाकतात. आणि पसरवून ऊसाचा रस गरम झाल्यावर पसरवतात आणि त्याला थंड ओके करण्याचा प्रयत्न करतात. जसा तो थंड झाला की लगेच त्याच्यापासून तो घनरूपात यायला सुरुवात होतो. घनरूपात यायला सुरुवात होतो आणि घनरूपात येऊन त्याचा गुळ बनतो. सेम तसंच लाव्हा जे आहे तो एक प्रकारचे दगडांचा ज्यूस आहे. लावारस जसा पृष्ठभागावर आला किंवा लावारस आतमध्ये जरी राहिला तरी तो हळूहळू थंड होतो, हळूहळू थंड होतो आणि हळूहळू थंड होऊन तो घनरूपात येतो. आणि यामुळेच जे लावारसापासून जे खडक बनतात त्यांना अग्निजन्य खडक म्हणतात. अग्निजन्य खडक असे म्हणतात. हे अग्निजन्य खडक 2 प्रकारचे राहतात. हे अग्निजन्य खडक काय राहतात तर 2 प्रकारचे राहतात. पहिला खडक जो राहतो तो बाहेर येऊन थंड झालेला, लवकर थंड झालेला अग्निजन्य खडक, अग्निजन्य खडक असं बनतो. जो बाहेर येऊन खडक झाला तो खडक, ठीक आहे, त्याला बहिर्निर्मित अग्निजन्य खडक म्हणतात.
याला काय म्हणतात? बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. याला एक्सट्रुसिव्ह म्हणजे बहिर्गत, एक्सट्रुसिव्ह म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा असतो आतच म्हणजे भूगर्भात, आतच म्हणजेच भूगर्भात हळूहळू, एकदम हळूहळू थंड झालेला खडक. भूगर्भामध्ये एकदम सावकाश हळूहळू थंड झालेला. बाहेर ज्वालामुखीच्या बाहेर जर समजा एखादा लावारस बाहेर आला तर त्याच्यापासून एका दिवसातच 24 तासातच तो खडक तयार होतो. 2 दिवसात 4 दिवसात तो पूर्णपणे ठोस खडक तयार होतो. पण जो अंतर्गत भागातला खडक आहे, जमिनीच्या आतला खडक, जमिनीच्या आतला खडक म्हणजे जसं हे तुम्हाला आता सांगितलं, हे असे उभे खडक किंवा खालचा मोठा खडक, हे थंड होण्यासाठी लाखो वर्ष लावतात बरं का. हजारो वर्ष लावतात, लाखो वर्ष लावतात. हे लवकरात लवकर थंड होत नाहीत. हजारो लाखो वर्ष हे काय करतात? थंड व्हायला लावतात. आणि एवढे सावकाश क्रिएट होतात, एवढे सावकाश, एकदम हळूहळू थंड होतात. म्हणून ह्यांना प्लुटॉनिक रॉक्स म्हणतात. प्लुटॉनिक रॉक्स म्हणजेच अंतर्गत भागात निर्माण झालेले अग्निजन्य खडक. आता ह्याची आपल्या घरामध्ये कुठली कुठली उदाहरणं आहेत का बाबा? जान्हवी, तुमच्या घरातलं किचन कशाने बनलेलं आहे? गणेश, प्रणय, तुमच्या घरातली किचन कशाने बनवले? तिथं ग्रॅनाइट लावले का किचनवरती? आता मी तर नाही पाहिलं अजून, मी तर नाही पाहिलं घरात ग्रॅनाइट आहे की नाही. बरोबर, ग्रॅनाइट आहे का किचनवरती? किचनवरती असं काळं किंवा हिरवं किंवा लाल कलरचं ग्रॅनाइट असतं, आहे का ग्रॅनाइट? का बघितलंच नाही अजून? वेलकम देव, कसा आहेस? छान, मजेत, ठीक आहे, काय हरकत नाही. आहे ना तुमच्या घरामध्ये एक, आहे ना किचनवरती एक असं खूप सुंदर असं एक, त्याला छान अशी नक्षी असते, असा एक ग्रीनिश, रेडिश, ब्लॅकिश, ठीक आहे. येस, चला, मार्बल आहेत, व्हेरी गुड, मार्बल पण असतात. ओके, मार्बल किंवा ग्रॅनाइट. पण मार्बल हा वेगळ्या प्रकारात येतो. मार्बल हा रूपांतरित खडक आहे. मार्बल हा अग्निजन्य खडक नाही आहे, तो रूपांतरित खडक आहे, तो वेगळा खडक. पण काही लोकांच्या घरामध्ये ग्रॅनाइट लावलेले असतात, ठीक आहे. ओके देव, ओके देव, चला, गेट वेल सून, लवकरात लवकर तब्येत बरी करा, आजारी पडू नका. स्पर्धा परीक्षेत आजारी पडणं अलाउड नाही बरं, ठीक आहे. स्पर्धा परीक्षेत रोजचा अभ्यास झालाच पाहिजे, 4-4, 5-5 तास. ओके, 6-6, 7-7, 8-8, काय काय पोरं तर 12-12 तास रोज अभ्यास करतात, ठीक आहे. आजारी पडायचं नाही. अग्निजन्य जे खडक असतात, या अग्निजन्य खडकांमध्ये आपण उदाहरणं असे बघू. बरेचसे लोक आपलं घर बांधण्यासाठी खाली पाया बांधतात. बघा, एक सुंदरसं असं घर बांधतात काही लोक. ओके, छानसं असं घर तयार करतात. घराच्या बाहेर वरांडा विरांडा मस्तपैकी तयार करणार. पण या घराचा जो पाया असतो, या घराचा जो पाया असतो तो मजबूत असावा लागतो. आणि हा पाया कशाचा तयार करतात मग लोक? हा जो पाया आहे, हा पाया एक काळ्या खडकाचा तयार करतात. बघितलं असेल तुम्ही की घराचा जो पाया असतो, हा घराचा पाया काळ्या खडकाचा असतो. आता काही काही लोक काळ्या खडक भेटत नाही, मग काही काही लोक विटा वापरतात. मग 9 इंची विटा किंवा डबल इंची विटा किंवा 18 इंची विटांचा तो फाउंडेशन क्रिएट करणार पाया मजबूत बनवण्यासाठी. तर घराचा जो पाया आहे, हा घराचा पाया काळ्या खडकाचा बनवला जातो. आणि त्या काळ्या खडकाचा जो खडक असतो तो असतो कसा? तो असतो बेसॉल्ट.
तुम्ही कधी कधी शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिले असतील, त्या किल्ल्यांवरती किंवा किल्ल्यांचे जे बुरुज असतात त्या बुरुजांवरती सुद्धा काळा खडक लावलेला असतो. काळा खडक हा खूप टणक खडक असतो. काळा खडक म्हणजे बाहेर येऊन थंड झालेला अग्निजन्य खडक. कधी एकेकाळी आपल्या पृष्ठभागावरती लावारस आला असेल, लावारस आल्यानंतर तो कालांतराने थंड झाला आणि या लावारसापासून जो खडक बनला तो काळा खडक. म्हणजे आपल्याकडे जे काळे पाषाण सापडतात किंवा चला आपल्याकडे जी गिट्टी सापडते, बऱ्याचशा लोकांना काळा खडक नसेल बघितला शहरात राहणाऱ्या लोकांना, पण तुम्ही कधीतरी गिट्टी तर बघितली असेल. तर हे गिट्टी वगैरे कशापासून तयार करतात? हे गिट्टी जी तयार करतात ना, खडी त्याला आपण म्हणतो, पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे खडी म्हणतात, विदर्भात गिट्टी म्हणतात. तर ती गिट्टी किंवा खडी जी असे ही कशापासून तयार होते? तर ही सुद्धा बहिर्निर्मित असलेल्या अग्निजन्य खडकापासून तयार होते. आपल्याकडे जे सध्या चालू आहे, आपल्या आजूबाजूला जे दिसतंय ते सगळ्यात पहिले पाहायला सुरुवात करा. म्हणजे आपल्याकडे जे घराचा जो पाया असतो, हा घराचा पाया काळ्या खडकाचा असतो. हाच काळा खडक म्हणजे बेसॉल्ट आणि हाच काळा खडक म्हणजे लावारसातून तयार झालेला खडक. म्हणजे आपण जे शिकतोय तो आपल्या घराच्या पायालाच लागलेला आहे. आणि जो आताच भूगर्भातच काय झाला, थंड झाला. काय काय खडक जे असतात, ओके, काय काय खडक जे असतात हे भूगर्भाच्या आतच थंड झाले. समजा भूगर्भाच्या आतच असा एखादा खडक थंड होऊन गेला. इथं ओके, इथं तुमचं घर आहे, ओके, इथं तुमचं काय आहे, तर घर आहे, या ठिकाणी झाड. पण एखादा आतमधला खडक, एखादा खडक आतमध्येच थंड झाला. एक खडक आतच थंड झाला. बरं, नीट समजून घ्या. हा खडक कालांतरानं वरच्या जमिनीची झीज झाली. वरच्या ह्या जमिनीची झीज झाली. झीज झाली म्हणजे काय? या जमिनीची झीज झाली आणि झीज झाल्यानंतर समजा आता हे जान्हवीचं घर आहे आणि जान्हवीच्या घराच्या तिथून एक मस्तपैकी काय चालली आहे, नदी चाललेली आहे. या नदीच्या पाण्यानं या जान्हवीच्या घराची, ओके, या घराच्या जवळच्या मातीची झीज होत 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 पर होत गेली आणि त्या ठिकाणी नदीने किंवा पावसाने किंवा जान्हवीने, ओके, तिथं त्या जमिनीची पार वाट लावली आणि जमिनीचा एक 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 थर पूर्ण काय केला, काढून टाकला. जमिनीचा वरचा सर सगळा काय केला, काढून टाकला. मग काय झालं, जान्हवीला अचानक एक खडक असा दिसला, जो खडक कठीण होता. लक्षात आलं का? जान्हवी वरची ही जी जमीन आहे, ही जमीन लाखो वर्षापासून झीज होऊन काय होऊन, झीज होऊन, ओके, त्याची निघून गेली, ती निघून गेली किंवा वाहून गेली. तर त्या ठिकाणी काय राहिला, हा दगड, असा दगडच शिल्लक राहिला. आता वरची जी जमीन होती, ही वरची जमीन घासली गेली कारण की ती जमीन नॉर्मल होती, स्तरित स्वरूपाची. पण आतमधला हा जो खडक होता, हा खडक कठोर खडक होता, हा अग्निजन्य खडक आहे. मग कालांतराने हा खडक ज्यावेळेस असा उघडा पडला, मग मानव नावाचा जो प्राणी आहे ना, तो मानव नावाचा प्राणी तिथं आला आणि त्याने त्या खडकाची काय केली, कटाई सुरू केली. त्याने त्या खडकाला उभा कापायला सुरुवात केला आणि त्या खडकांची खाण बनवली आणि त्या खडकांना आपल्याकडे ग्रानाइट किंवा मार्बल म्हणून वापरलं जातं. आता हा जो खडक थंड झाला होता, तो एकदम थंड झाला का? नाही. तर तो कसा झाला होता, हळूहळू हळूहळू थंड झाला होता. हळूहळू थंड होत असताना, हळूहळू ज्यावेळेस तो थंड होतो तेव्हा त्याच्या आत स्फटिक तयार होतात. ज्यावेळेस तो हळूहळू थंड होतो, ज्यावेळेस तो हळूहळू थंड होतो तेव्हा त्याच्या आत स्फटिक तयार होतात. आणि जेव्हा तो स्फटिक तयार करतात, तेच स्फटिक आपण कापतो, त्याला पॉलिश करतो. आणि म्हणून बघा, तुम्ही कुठलाही ग्रॅनाइट घ्या, या ग्रॅनाइटच्या वरती बघा असे खूप भारी भारी डिझाईन असतात.
अशा खूप भारी एकदम सुंदर सुंदर डिझाईन असतात. आणि ह्या सुंदर डिझाईन कुणी तयार नसतात केल्या. सुंदर डिझाईन कुणी तयार नसतात केल्या. हां, एक्झॅक्टली. स्फटिक म्हणजेच क्रिस्टल. हे जे क्रिस्टल्स असतात हे क्रिस्टल कोणी तयार नाही करत. हे क्रिस्टल कापल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही वेगळ्याच प्रकारची डिझाईन तयार झाली आहे. म्हणून प्रत्येक ग्रॅनाइटवरती, प्रत्येक ग्रॅनाइटच्या खडकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिस्टल्स असतात किंवा डिझाईन्स असतात. नाही, भूकंपामुळे ज्वालामुखी वर येत नाही. ठीक आहे. ज्वालामुखी वर येण्यासाठी अंतर्गत भागात जर उष्णता, दाब, वायू ह्या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्या तर ज्वालामुखी त्या प्रेशरमुळे वरती येतो. अंतर्गत भागातला तो प्रेशर जर मोठ्या प्रमाणात अचानक वाढला तर तो अचानक प्रेशर वरती आल्यानंतर जमिनीला दणके बसतात. ज्वालामुखीमुळे भूकंप तयार होतात. भूकंपामुळे ज्वालामुखी तयार नाही होत. ज्वालामुखीमुळे भूकंप क्रिएट होतात कारण की ज्वालामुखी ज्यावेळेस वरती येतो हा लावा त्या ज्वालामुखीला पूर्ण, त्या जमिनीला पूर्ण हादरवतो आणि जमीन हादरली तरच मग त्या ठिकाणी भूकंप क्रिएट होतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कधी पण जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या भूकंपाच्या किंवा ज्वालामुखीच्या कन्सेप्टवरती खडक रचना शिकत असाल तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, ज्वालामुखी हे अंतर्गत उष्णतेमुळे निर्माण झालेलं एक स्वरूप आहे जे प्रावरणामध्ये असलेल्या मॅग्मा चेंबर्समुळं आणि ते मॅग्मा चेंबरमधला जो लावा रस आहे तो वरती उचलल्यामुळं ज्वालामुखी क्रिएट होतो ज्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्वालामुखी ज्यावेळेस वरती येतो त्यावेळेस जमिनीला हादरे बसतात आणि मग भूकंप तयार होतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली का जान्हवी? देव, जान्हवीला सुरुवातीला काळात इथं जमीन होती पण ती जमिनीची झीज झाल्यानंतर एक अंतर्गत भागातला खडक तिला दिसला. जान्हवीने आणली मशीन, जान्हवीने तयार केली दगडी आणि जान्हवीने असे ग्रॅनाइट वगैरे बनवायला सुरुवात केली. तर माणसाला जमिनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात काही असे रॉक सापडले आणि याच रॉकला त्याने मग नाव दिलं प्लुटॉनिक रॉक. याच रॉकला त्याने नाव काय दिलं? प्लुटॉनिक रॉक. तर आता बहिर्निर्मित खडक आणि अंतर्निर्मित खडकाचा काही भाग आपण समजून घेऊ. बघा आता नीट समजून घ्या. ज्यावेळेस एखादा ज्वालामुखीतून एक मोठा ज्वालामुखी आहे, आता ही डायग्राम खूप महत्वाची आहे, नीट समजून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला नावं बघायची त्यांची. आता स्वरूप तर आपण समजून घेतलं बरोबर. आता ह्या भागातून काही ज्वालामुखी असे वरती आले इथून, काही ज्वालामुखी असा इकडून वरती आला, काही ज्वालामुखी इथून असे वरती आले आणि वरती येता येता त्यांनी इथे एक चेंबर असा बनवला. इथं वरती येऊन परत त्याने असा एक चेंबर बनवला. तो ह्याच्यावरती आलाच नाही. इथं सुद्धा त्याने असे बशीसारखे आकार बनवले. इथून सुद्धा त्याने वरती असा आला पण तो वरती न येता त्याने इथं असा एक बशीसारखा आकार मिळाला. त्यानंतर इथला एक ज्वालामुखी असा वरती आला आणि त्याने वरती येताना असे कपाऱ्यांमध्ये इथपर्यंत असा. एक ज्वालामुखी वरती येत असताना तो इथं असा कपाऱ्यांमध्ये सरळ सरळ सरकला गेला आणि इथं वरती येत असताना एखादा ज्वालामुखी असा वरती आला. प्रत्येक ठिकाणी अशा कपाऱ्यांमध्ये ज्वालामुखी वरती येत गेला. ज्वालामुखीने असे वेगवेगळे प्रकार तयार केले. काय केले? वेगवेगळे. इथं सुद्धा ज्वालामुखी कसा येत होता पण तो असा बशीसारखा आकार तयार झाला. इथून सुद्धा असा आणि जो वरती ज्वालामुखी आला, जो ज्वालामुखी वर पोचला तर त्या ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्रेक झाला आणि या ज्वालामुखीनं या ठिकाणी ऑलरेडी एक डोंगर तयार केलाच होता. ठीक आहे. एक डोंगर तयार केलाच होता. अब समजो ये बात. आणि इथला जो ज्वालामुखी वरती आला होता ह्या ज्वालामुखीने
वेगवेगळ्या फटीतून वरती आला आणि या ठिकाणी सुद्धा त्याने काय तयार केलं, तो असा लांबलचक पसरला. त्याने तुम्हाला आता दोन्ही सगळाच भाग तुम्हाला एकाच डायग्राम वरती मी आता सेट करतोय. हा काय असणार आहे खालचा, मॅग्मा चेंबर. लक्षात येते का देव? हा काय असणार आहे, मॅग्मा चेंबर. या मॅग्मा चेंबर मधून अंतर्गत भागातून खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर वरती जाणार. तो प्रेशर फक्त एकाच ठिकाणांवरती नाही जाणार, तो प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी असा तो दगडांना धक्का मारणार. तो दगडांना धक्का मारून 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 तो जमिनीला हादरवत राहणार. त्यातला हे दोन भाग वरती गेले आणि वरती जाण्यास सक्सेसफुल झाले. तर या ठिकाणाहून जो ज्वालामुखी बाहेर पडतोय, ओके, तो या ज्वालामुखीला म्हणतात नळी ज्वालामुखी, किंवा त्याला म्हणतात पाईप. एका पाईपद्वारे लावारच बाहेर पडतो. ओके, याच्यातून काय होतं, याच्यातून स्फोटक पद्धतीने लावा बाहेर पडतो आणि लावा या भागात पसरून स्फोटक स्वरूपाचे खडक निर्माण करतात. हे सुद्धा बेसॉल्ट खडक असतात. हे तर काय झाला, बेसॉल्ट खडक. तर काही ज्वालामुखी वेगवेगळ्या माध्यमातून वरती येतात. काही इथून आले, इथून आले, इथून आले, इथून आले, इथून आले, इथून आले. याला फिशर ज्वालामुखी किंवा त्याला आपण भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणतो. मित्रांनो, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आपला जो महाराष्ट्र आहे, ज्या राज्यात तुम्ही राहताय, ज्या जमिनीवर तुम्ही राहताय, ही जमीन अशी तयार झालेली आहे. ज्या जमिनीवर तुम्ही राहताय ना जान्हवी, ज्या आपण जमिनीवर राहतोय ना, तर जमीन कशी तयार झाली, तर ही अशी तयार झालेली आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामधून आपली जमीन तयार झाली महाराष्ट्राची, ज्याच्यावर आता आपण राहतोय. आपल्या खाली 29 थर आहेत असे एकावर एक. याच्या ठिकाणी काय असतात, ज्वालामुखीचे एकावर एक असे थर असतात. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट? तर कोणी असं विचारलं तर हे सांगायचं, सुट्टी नाही द्यायची. ठीक आहे, बघ रोज नवीन नवीन काही ना काहीतरी माहिती मिळते का नाही, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हेच असते MPSC. तर भ्रंशमूलक ज्वालामुखी, फिशर ज्वालामुखी या ठिकाणी तयार होतो. म्हणजे आता आपला महाराष्ट्र याच पद्धतीने बनला. हे झाले बहिर्गत. आता ह्या ठिकाणी जो ज्वालामुखी पसरतो ना, तो स्लो पसरतो, सावकाश पसरतो. हा स्फोटक नसतो. हा काय होता, हा होता स्फोटक. हा काय होता, हा होता स्फोटक. ह्याचे स्फोट व्हायचे. हा काय आहे, हा एकदम सावकाश आहे. बुडबुडे आल्यासारखा बाहेर येते आणि मस्तपैकी लांब लांब पसरते. नदीसारखा इकडे तिकडे फिरत राहते, टेन्शन घेत नाही तो. पण याच्या अंतर्गत भागातला जो, हे जे ज्वालामुखीचे अंतर्गत भागातून आलेले जे पार्ट असतात, ते मात्र वेगवेगळ्या अंतर्गत भागात आपल्या जमिनीच्या आतमध्ये काना कोपऱ्यात कपारीमध्ये कुठं ना कुठंतरी असे घुसतात. आणि ते घुसल्यामुळं, ठीक आहे, घुसल्यामुळं काय तयार झाले, तर एक काय तयार झाले तिथं, तर त्यांनी एक वलय तयार करून ठेवलं. अंतर्गत भागात तो आतमध्ये शिरल्यामुळे काय तयार केलं, त्यांनी एक वलय तयार करून ठेवलं. तर हे जे वलय तयार करून ठेवलं, या वलयामुळे त्या भागामध्ये, ठीक आहे, त्या वलयामुळे त्या भागामध्ये काही खडकांची निर्मिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली. तर ही जी खडकांची निर्मिती झाली ज्वालामुखीच्या अंतर्गत, ठीक आहे, ज्वालामुखीचे जे अंतर्गत खडक होते, हे अंतर्गत खडक त्या ठिकाणी निर्माण झाले. हे जे खडक होते, ठीक आहे, ते काय होते, तर बॅथोलिथ. सगळ्यात पहिला, ओके, सगळ्यात पहिला बॅथोलिथ. हा नीट समजून घ्या. हा जो मोठा चेंबर तयार झाला, याला म्हणतात बॅथोलिथ. हे लक्षात ठेवा, काय म्हणतात याला, बॅथोलिथ. ठीक आहे, हा काय तयार झाला, बॅथोलिथ.
बॅथोलिथ. त्यानंतर हा जो घुमट तुम्हाला दिसतोय, हा जो तुम्हाला घुमट दिसतोय ह्याला म्हणलं जातं लॅकोलिथ. हा जो तुम्हाला घुमट दिसतोय याला काय म्हणलं जातं? लॅकोलिथ. दिसलं लॅकोलिथ? ठीक आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला, ठीक आहे, त्याच्याच बाजूला असे बशीसारखे जे आकार झालेले असतात किंवा असे जे तयार झालेले आकार असतात, ओके, बशीसारखे जे आकार तयार झालेले असतात. कशासारखे? तर बशीसारखे. ठीक आहे. तर बशीसारख्या आकारांना म्हणलं जातं लोपोलिथ. ठीक आहे, काय म्हणलं जातं? लोपोलिथ. बॅथोलिथ, लॅकोलिथ. ओके, हा काय झाला आता? लोपोलिथ. सॉरी, हा पोय लोपोलिथ. ठीक आहे. कधी कधी, ठीक आहे, कधी कधी असे वेगळ्याच प्रकारची रेंज क्रिएट करतात. ओके, हे अशी अशा प्रकारची रेंज क्रिएट करतात. ओके, हे असे वरचे वरचे कर्व तयार करतात, सिंकलाईन वगैरे टाईपचे. तर हे जे असतात सिंकलाईन वगैरे तयार करतात, म्हणजे खालीवरचा असा तो पॅटर्न जो आहे ना तो या ठिकाणी क्रिएट करतात. त्याला म्हणलं जातं फॅकोलिथ. ठीक आहे. कधी कधी हे असे फॅकोलिथ टाईप, म्हणजे असं वरून खाली किंवा हे असे काय तयार करतात? फॅकोलिथ. त्यानंतर हे असं अशोकाच्या झाडासारखं असं एक झाड तयार होतं, त्याला म्हणलं जातं सीडार. सीडार ट्री. अंतर्गत भागात सीडार ट्री तयार होतात. कधी कधी अशा आडवे चेंबर्स तयार होतात. आडवे जे आडवे चेंबर्स तयार होतात त्याला म्हणलं जातं सील. ओके, काय म्हणलं जातं? त्याला सिल्स म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? ह्याला सिल्स म्हणलं जातं. ठीक आहे. सिल्स, आडवे आडवे, हे पण एक प्रकारचा सीलच झाला. पण त्याच्यावर जे उभे 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 जे असतात ना, असे उभे उभे, त्यांना डाईक म्हणलं जातं. तर बघा, जे आडवे ते शिल, उभे जे डाईक, ओके, लाटांप्रमाणे किंवा बशीसारखे जे असतात ते लॅपोलिथ, आणि जे उलटे असतात असे, ठीक आहे, असे ते असतात काय? तर फॅकोलिथ. जे असे एकमेकांच्या वरती असे असतात त्यांना म्हणलं जातं सीडार ट्री, आणि जो खाली मोठा बोक्या बसलेला असतो ते म्हणतात बॅथोलिथ. ही नावं लक्षात ठेवा, ही नावं परीक्षेला विचारली जातात, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता आजच्या लेक्चरचा. आजचं लेक्चर थोडं आपलं व्यवस्थित सिस्टमॅटिकली तुम्हाला समजून घ्यायचं, म्हणजे चांगलं, म्हणजे थोडं डिटेल चालू आहे, पण मला एवढं वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या बघून पाठांतर करून ठेवा. म्हणजे अंतर्गत भागामध्ये जे अग्निजन्य खडक तयार होतात ते या स्वरूपाचे तयार होतात. ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अंतर्गत भागात कधी कधी असे त्यांच्या स्फटिकानुसार काही खडक निर्माण होतात. त्याच्यातील सगळ्यात पहिला जो खडक आहे तो आहे ग्रॅनिटॉइड. ओके, ग्रॅनिटॉइड
हा एक असा प्रकार आहे की ज्याच्यात स्फटिक खूप मोठे असतात. ज्याच्यामध्ये स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स खूप मोठे असतात. ठीक आहे. त्यानंतर ॲफॅनिटिक. त्यानंतर ॲफॅनिटिक ए ॲफॅनिटिक याच्यामध्ये कण, खडकातील कण किंवा स्फटिक हे बारीक मोठे असतात. बारीक पण राहते. ओके, ठीक आहे. सॉरी, बारीक मोठे नाहीत, एकदम बारीक राहतात. एकदम बारीक राहतात, जे डोळ्यांनी पण दिसत नाहीत. जे डोळ्यांनी दिसत नाही, एकदम बारीक राहतात, एकदम स्मूथ राहतो. हा खडक खूप स्मूथ राहतो, स्मूथ असतो, एकदम गुळगुळीत. त्यानंतर पॅगमॅटिटिक. ठीक आहे, पॅगमॅटिटिक त्याच्यातील कण एकसारखे असतात, एकदम एकसारखे, एकदम म्हणजे एकदम असं वाटतं की सगळ्यात भारी. ओके, एकदम असतात. स्फटिक मात्र मोठे असतात, स्फटिक मोठे असतात किंवा कण सुद्धा मोठे असतात, पण एकसारखे असतात. ठीक आहे. त्यानंतर ग्लासी. त्यानंतर काय, ग्लासी. हा जो ग्लासी असतो, ओके, हा सुद्धा काचेसारखा चमकतो, काचेसारखा चमकणारा स्फटिक असतो. ठीक आहे. तर कधी कधी छोटे आणि मोठे सुद्धा स्फटिक या ठिकाणी दिसतात. त्या छोट्या आणि मोठ्या स्फटिकांना काय म्हणलं जातं? ओके, पॉर्फ्रिटिक. ओके, पॉर्फ्रिटिक, पण ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. तर स्फटिकानुसार अग्निजन्य खडक हे तुम्हाला कधी कधी जोड्या लावासारखे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. ग्रॅनिटाईट, ॲफिनिटिक, पॅगमॅटिटिक आणि ग्लॉसी. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा, ह्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत, विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तसंच कधी कधी अग्निजन्य खडकामध्ये आणखी दोन प्रकार तयार होतात, जे ज्वालामुखीपासून तयार होतात. ज्वालामुखीचे त्याच्यापासून दोन खडक तयार होतात. एक असतात ॲसिडिक आणि दुसरं असतं बेसिक. म्हणजे थोडक्यात नॉन ॲसिडिक. ह्याच्यात पण काय फरक असतो ते समजून घ्या. लावा रसात जर, ठीक आहे, लावा रसात जर लोखंड व मॅग्नेशियम, जे लावारस असतो, लोखंड व मॅग्नेशियम, लोखंड व मॅग्नेशियम, ठीक आहे, कमी असतात, कमी, व सिलिकाचे प्रमाण, सिलिकाचे प्रमाण जास्त असते. म्हणजे त्या ठिकाणी सिलिका ही 80% आसपास असते आणि इतर खनिज हे फक्त 20% आसपास असतात. ह्याला IMP करून ठेवा. सिलिकाचं प्रमाण 80% आसपास, इतर खनिज फक्त 20% आसपास, असं जर असेल, ठीक आहे, असं जर असेल तर समजून चालायचं सिलिका जास्त असल्यामुळं, सिलिका जास्त असल्याने हा घट्ट
किंवा चिकट बनतो. सगळेजण दात घासतात ना, तर तुम्ही कधी कधी कोलगेट बघितले का? कोलगेट पेस्ट जेव्हा कोलगेटच्या बाहेर येते किंवा त्या ट्यूबच्या बाहेर येते त्यावेळेस ती अशी लगेच पसरते का पाण्यासारखी? किंवा तुम्ही जे तोंडाला क्रीम लावता काही लोक, ओके, फेअर अँड लवली, तर ही जी क्रीम तुम्ही ज्यावेळेस त्या पाऊच मधून बाहेर काढता ते लगेच हातावर पसरते का पाण्यासारखी? नाही पसरत ना? पसरते का नाही? हा, पसरते का नाही? नाही ना पसरत. म्हणजेच काय? आता इथून पुढे लक्षात ठेवा, कोलगेट किंवा ते क्रीम जर बघितल्या तर इथून पुढे समजायचं की हा ह्यो कसा असतो ज्वालामुखी, हा ऍसिडिक. जो ज्वालामुखी लवकर पसरत नाही, जो ज्वालामुखी बाहेर आल्यानंतर असा एकदम घट्ट चिकट असा असतो, तो लवकरात लवकर पसरत नाही, तो तिथंच लगेच थंड होतो. बाहेर आला की तिथल्या तिथंच थंड होतो. त्याला काय म्हणलं जातं? ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं? ऍसिडिक भाग. जमिनीवर आल्यावर तो जमिनीवर जास्त लांब पसरत नाहीत. आणि अशा ऍसिडिक ज्वालामुखीमुळे कोण म्हणजे शंकुकृती ज्वालामुखी तयार होतात. आता शंकुकृती ज्वालामुखी म्हणजे आपल्याला मागच्या डायग्रामवरती जावं लागेल. शंकुकृती ज्वालामुखी म्हणजे असा, हे ऍसिडिक असतात. आता तुम्हाला लक्षात येईल. मगाशी सांगितलं असतं तर तुमच्या डोक्यावरनं गेलं असतं. आता तुम्हाला लक्षात आलं, कारण की ज्वालामुखी बाहेर आला की इथलेच पसरतो, तो जास्त लांब जातच नाही. आणि त्याच्यामुळे ज्वालामुखी इथंच असा मोठा होत जातो आणि उंचच्या उंच वाढतो. हा कसा आहे? हा लगेच पसरला सगळीकडे. त्याच्यामुळे फिशर ज्वालामुखी जो असतो, जो पसरट ज्वालामुखी राहतो, तो असतो बेसिक. आपल्या महाराष्ट्राचा जो खडक आहे बेसॉल्ट, हा असाच तयार झालेला आहे. आता हीच गोष्ट ह्याच्या अपोजिट साईडला लक्षात ठेवायची. बेसिक मध्ये काय असणार? तर बेसिक मध्ये काय असणार आहे बाबा? ठीक आहे, बरं, बेसिक समजून घेण्याच्या आधी ऍसिडिकचं उदाहरण आपण समजून घेऊ. ओके, ह्याचं उदाहरण आहे ग्रॅनाइट. आपल्या किचन मध्ये लागलेलं असतं बघा. तर बेसिकचं काय? तर बेसिक मध्ये सिलिकाचं प्रमाण कमी असतं. सिलिकाचं प्रमाण कमी आणि इतर खनिजांचे प्रमाण जास्त. इतर खनिजांचं प्रमाण काय असतं? त्या ठिकाणी जास्त असतं. ठीक आहे, म्हणजे 40% सिलिका, 40% मॅग्नेशियम आणि 20% आसपास लोह किंवा इतर. 40% सिलिका, 40% मॅग्नेशियम, 20% लोह किंवा इतर, हे जे प्रमाण असतं हे प्रमाण कशावरती दिसतं? तर बेसिक वरती या ठिकाणी सापडतं. तर हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं जो खडक तयार होतो हा दूरपर्यंत किंवा जो लावा येतो इथं, हा लावा आंबरसासारखा असतो. आंबरस कसा असतोय? आलं का नाही यावेळेस? आंबरस रोज आणताय की कोण? आंबरस कसा राहते? पातळ. तर तसा आंबरसासारखा असतो. आंबरस खाली सांडला तर तो लांबपर्यंत पसरते. आंबरसासारखा किंवा पाण्यासारखा किंवा एकदम ज्युसी टाईपचा असतो. लावारस हा कसा असतो? हा आंबरसासारखा असतो, ज्यूस टाईप. ओके, मिक्स फ्रुट्स ज्यूस टाईप. ठीक आहे, त्यामुळे हा दूरपर्यंत पसरतो. हा काय पसरतो? दूरपर्यंत पसरतो. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि याचा खडक कोणता? याचा जो खडक आहे तो आहे बेसॉल्ट, जो आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सापडतो. आपण घराच्या पायासाठी याच खडकाला वापरतो. तर हे झाले तुमचे आजच्या लेक्चरचा भाग.
आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खडकाच्या इंट्रोडक्शनला जास्त वेळ लागला, म्हणून आजच्या लेक्चरमध्ये थोडंसं आपलं कमी शिकून झालं. पण आज आपण आपल्या पृथ्वीवरचा सगळ्यात पहिला खडक जो तयार झाला, अग्निजन्य खडक, हा आपण आज पाहिला. आपल्या पृथ्वीवरचा पहिला खडक म्हणजेच अग्निजन्य खडक आहे, त्यालाच प्राथमिक खडक म्हणतात. तर कुठेतरी लिहून ठेवा. आपण आजचा जो खडक बघितला अग्निजन्य, आगीपासून तयार झालेला, उष्णतेपासून तयार झालेला, आणि त्याचे खूप सारे पार्ट बघितले आपण. एक पार्ट बघितला बाहेर आलेला, एक पार्ट बघितला खालचा, दुसरा पार्ट बघितला त्याच्यात असलेल्या कणांचा. आपण कणांचा भाग इथं तर थोडासा किचकट भाषेत समजून घेतला, पण समजून घेतला. आता हे फक्त तुम्हाला काय करायचं, पाठांतर करायचं. आणि आपण आणखी एक बघितलं की त्याच्या सिलिकाच्या स्ट्रक्चरवरनं त्याच्यात काय परिणाम पडतो. म्हणजे आपण अग्निजन्य खडकाला 3 अँगलवरती विचार केला. याच सगळ्या पॉईंट्सवरती तुम्हाला एमपीसीत क्वेश्चन विचारले जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शाळेत असताना आपण कधी मास्तरनी हे शिकवत असताना आणि एवढ्या लेवलवरती मास्तर कधीच कुठला शिकवत नाही. खरंच सांगतो, कुठलेही शिक्षक 10वी पर्यंत, हा सगळा 10वी पर्यंतचा अभ्यास आहे तुमचा. हा एकदम 11वी 12वीचा एकदम हाय लेवलचा अभ्यास एनसीईआरटीच्या लेवलवरती. परंतु हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास कुठलाही शिक्षक एवढा तुम्हाला डिटेलमध्ये शाळेत शिकवत नाही. हे तुम्हाला एमपीसीत आल्यावर शिकावं लागतं एवढं डिटेल. त्याच्यामुळं एवढंच म्हणेल की जगाचा भूगोल आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी शिक्षक आहेत की जे हा विशेष व्यवस्थित शिकवत आहेत. जगाचा भूगोल आजकाल आपल्या एमपीसी मध्ये फक्त महाराष्ट्र आणि भारतच शिकवला जातो. जगाचा भूगोल आतापर्यंत अजून कोणी लक्ष दिलंच नाही आहे सेक्शनवरती. आणि हाच सेक्शन पुढे एमपीसीत सगळ्यात महत्त्वाचा रोल मॉडेल ठरणार आहे भूगोलामध्ये. आता 2024ला बघू, आता ज्या काही एक्झाम आगामी काळातल्या येतात त्याच्यामध्ये जगाच्या भूगोलावर क्वेश्चन येतात की नाही येतात, पण हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. थँक्यू. चला.